कांता पब्लिक मी आता उठल्याबरोबर लागलो चेहऱ्याकडे पाहिले आणि मला जातो चंद्रपूरले. मी निघलो चंद्रपूरमध्ये झाले कारण की साला कोणाची तर नजर लागली मला चालत हॉस्पिटलमध्ये जा लागत असं मी हॉस्पिटलमध्ये चाललो. मग आलो मी चंद्रपूरमध्ये फायनली. बघून घ्या आल्याबरोबर का तुम्हाला माहिती आपला अगमार काय करते दाढीला हात लावायला लागलो आणि बघून घ्या हे आहे दवाखाना. मग आलो इथे कारण की डॉक्टरने सांगितलं मला सोनोग्राफी काढायला. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं लास्ट बार आता दाढीला हात लावतो आणि सोनोग्राफी काढायचं म्हटलं तुम्हालाच माहिती पाणी प्यायला लागते. मग आलो मी इथं पाणी प्यायसाठी. बघून घ्या इतकं पाणी पिलेलं आहो. या गाडीने आलो आपल्या बुलेटनं नाही आलो ह्या गाडीनं आलो मी. बघून घ्या आता तुम्हाला हॉस्पिटल वगैरे दाखवतो कसं आहे. असं हॉस्पिटल आहे मोठं हॉस्पिटल आहे चांगलं स्पेशलिस्टवाल्याकडे आलो मी. मग म्हणलं चला मग म्हणलं आता एक बार दाढीला हात लावतो कारण की आपलं सगळं काम झालं होतं. मग मी म्हणलं चला मग आपण निघतो आपल्या रिलेटिव्हच्या घरी. मग आलो आपण आपल्या रिलेटिव्हच्या घरी म्हणजे आपल्या बडी मम्मीच्या घरी. बघून घ्या हे आपल्या बडी मम्मीचं घर. इकडचं वातावरण बी बघून घ्या. घर बघितलं का तुम्ही चेअर आहे बसून घ्या. मग मी थोडं आपल्या दाढीला हात लावला कारण की मी म्हणलं चला एक बार दाढीला हातच लावा लागते म्हणलं कुठं आलं तर कारण की खूप टेन्शन वाटत होतं मला. जाऊ दे म्हणलं टेन्शन दूर करायसाठी मग मी लागलो जेठारालले पाहिले. जेठारालनं बबिता दिसली होती मला यायचं साला पाहून मला हे वाटलं थोडं टेन्शन मुक्त झालो तुम्ही. मग म्हणलं चला म्हणलं आता वातावरण पाहू दे म्हणलं. मग एक बार आणखी मग वाघमारेनं हात लावला दाढीने आणि काहीतरी करत होता चेहऱ्याकडे कारण की वाघमार थोडं चांगलं दिसत नव्हतं. त्याला मग म्हणलं बाहेर जातो. मग थोडं बघून घ्या बाहेरचं दृश्य चंद्रपूरचं कसं आहे. तुम्हाला माहिती आहे जितकं सिटी मोठी तितकं प्रदूषण जास्त आहे चंद्रपूरमध्ये. बघून घ्या आता तुम्हाला मी प्रदूषण दाखवतो चंद्रपूरमध्ये किती जास्त प्रदूषण आहे. हे बघा इतकं प्रदूषण आहे मित्रांनो. म्हणून मी म्हणतो की जास्त मोठ्या सिटीमध्ये नका राहू. मग मला लागली भूक. मी म्हणलं त्याला मग जेवण करतो. तर हे बघा आता मी हे जेवण करणार आहोत. चिकन पण भेटत होतं आपल्याला पण आपल्याला जमत नाही म्हणून मी म्हणलं चिकन काही खात नाही. मग माझं जेवण झालं आणि लावला एक बार वाघमारीन दाढीला हात आणि जांभळ्या द्यायला लागलो. केसावरून हात फिरवला. तुम्ही बोलत जाण काहीतरी तुम्ही पण काही बोलत नाही काही नाही का तुम्ही पण मित्रांनो चुपचाप राहता. आणि मग मी म्हणलं लेटलो थोडं आणखी एक बार दाढीला हात लावला. कसं दिसतं तुमच्या वाघमार सांगा बरं कमेंटमध्ये सांगत जाऊ मला. काही ना काही म्हणलं तरी आपण लोड घेत नाही. मग मी म्हणलं चला मग म्हणलं आता 12:30 वाजलेलं आहे आता झोपा लागते कारण की खूप टाइम झालेला दिसत आहे. म्हणून मी म्हणलं चला म्हणलं झोपतो म्हणलं आता. मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कारण की खूप टाइम झाला. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.